लोखंडी भांडी वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी देखील जाणून घेऊया। मित्रांनो, लोखंडी कढईत स्वयंपाक करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जात असले तरीही काही रेसिपी अशा आहेत ज्या लोखंडी कढईत शिजवू नये। लोखंडी भांड्यात मुख्यतः कोरडे पदार्थ किंवा कोरड्या भाज्या कराव्यात, परंतु अधिक आम्लीय पदार्थ, खूप आंबट पदार्थ व दही किंवा दह्यापासून बनवले गेलेले पदार्थ शिजवणे टाळा। आम्लीय पदार्थ लोखंडी कढईत शिजवल्यावर लोखंडाबरोबर त्याची रासायनिक प्रक्रिया होते व हा पदार्थ खाताना लोहाची चव खायला मिळते। लोखंडी कढईत बनवलेले अन्न जास्त वेळ साठवून ठेवू नका। स्वयंपाक झाल्यावर अन्न त्वरित दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा। नवीन लोखंडी कढई किंवा तवा थेट वापरू नका। प्रथम ते गरम पाण्यात धुवून घ्या। त्यावर खाण्याचं तेल लावून मध्यम आचेवर गरम करा जोपर्यंत त्यातून धूर येत नाही। लोखंडी भांडी वापरल्यानंतर कधीही जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नये, यामुळे त्यांना गंज लागतो। प्रत्येक वापरानंतर भांडे स्वच्छ करून पूर्णपणे कोरडे करणं आवश्यक आहे व त्यानंतर त्यावर थोडासा तेलाचा लेप करावा। यामुळे ऑक्सिजनशी संपर्क येत नाही आणि भांड्यांना गंज लागत नाही। भांडी कोरड्या जागी ठेवा। जर जास्त दिवस वापरायची नसतील तर त्यांना तेल लावून कागदात गुंडाळून ठेवा। अशा तऱ्हेने लोखंडी भांड्यांची जर योग्य हाताळणी आणि स्वच्छता केली तर ती वापरणे सोपेच होते, शिवाय ती जास्त काळ टिकतातही आणि यातील अन्न खाल्ल्याने शरीराला देखील फायदे मिळतात।